नेर पोलीस स्टेशन येथे जाऊन महिला अत्याचाराबाबत निवेदन दिले. महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताईसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जे आहे सोशल कोर्टामध्ये हजर करू. त्याचं जे काय आहे जे जे काही रितसर काम करायचं आहे ते कायदेशीर कारवाई होणार आहे. त्याच्यामधला एक पण व्यक्ती राहिला कारवाई आमच्या लेवलवरती झालेली आहे. आम्ही कारवाई थांबवलेली नाही. याच्या पूर्वीचं पण होतं ते प्रकरण, ते तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यामधलं. त्याच्यामध्ये पण कारवाई झालेली आहे, याच्यामध्ये पण कारवाई झालेली आहे. आता ही पुढची जी भाग आहे, पुढचा जो भाग आहे, आम्ही काय करणार आहोत त्याच्यामध्ये कोर्टामध्ये हजर करणार ना. कोर्ट आम्हाला जसं गाईड करेल त्याप्रमाणे कोर्टामध्ये म्हणजे आम्हाला किती बोलायचं आणि त्यांनी किती ऐकून घ्यायचं हे त्यांच्या मनावरती आहे. बाकीचे पण अवैध धंदे काही आहेत ते थोडंसं झालं पाहिजे. आता अवैध धंद्याबद्दलच तुम्ही सांगितलं, आलं लक्षात. त्याच्यामध्ये मी करतो त्याच्यावरती कारवाई. आमची सतत कारवाई चालू आहे. कारवाई सतत चालू आहे. परंतु अजून काही तुम्ही म्हणता आहे तर त्याच्याबद्दल पण मी वाढत आहे, कमी न होता वाढतच आहे. हो, जास्त वाढत आहे त्यात. त्यामुळे त्याच्यावर बसलंच पाहिजे ना. नाही बरोबर आहे ना. तुम्ही सांगणं अपेक्षित आहे, आम्ही ऐकून घेणं अपेक्षित आहे. करूया आपण महिला आघाडी बाकी साधे प्रमाण वाढतच आहे, खूप प्रमाण वाढत आहे. मोबाईलचा वापर जो आहे हा सर्व विद्यार्थ्यांना टाळता येत असेल तर बघा. आम्ही जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनच्या मार्फतीने वर्कशॉप घेतो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाळेमध्ये, असं कोणती शाळा राहिली नसेल नेर तालुक्यातील की जिथं मी माझं वर्कशॉप घेतलं नसेल. 8 महिने झाले मला इथे येऊन. 8 महिन्यामध्ये मी प्रत्येक शाळेमध्ये 1 किंवा 2 वेळा तरी जाऊन सांगितलेलं आहे की टाळा, विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवा. आई वडिलांची जबाबदारी आहे. सिम तुमच्या नावावरती मिळत नाही जोपर्यंत तुम्ही 18चे होत नाही. हे आई वडिलांचं आहे ना. प्रत्येकाच्या घरामध्ये पोलीस जाऊन तर बघू शकणार नाही की तुम्ही तुमच्या मुलांना काय देता काय देत नाही. हे तर त्यांची जबाबदारी आहे. आई वडिलांची आहे. पण कसं आहे काय, घराच्या बाहेर निघाल्यानंतर मुलीकडे जेव्हा येतं तेव्हा आई वडिलांना माहिती नसतं. आणि कसं आम्ही बऱ्याच वेळा कंप्लेंट केल्यात आणि म्हणजे पोलिसांचं गस्त पाहिजे. शाळा म्हणा, रोडने म्हणा, जेव्हा शाळा कॉलेज तेव्हा पूर्ण इकडने हा जो रोड आहे मालिकाडा, त्या रोडने मुली येत असतात, मुलं असतात. माझे मुलं भरपूर असतात, काही कॉलेजचे असतात, पण काही अशी जे काही कॉलेजमध्ये नाही शिकणारी नाही आहे तशी मुलं गाड्यावर भरपूर असतात. टवाळकी करणारे जास्त असतात. त्याच्यावर कुठेतरी आळाही बसला पाहिजे. मागे आम्ही दामिनी पथकाचं पण खूप वेळा 2-3 वेळा म्हटलं का दामिनी पथक आवश्यक आहे. बस स्टँडवर मारी करणारे भरपूर राहते. बस स्टँडवरती कंटिन्यू आमचे 2 लोक, एक लेडीज आणि एक जेंट्स सैनिक आहेत आमच्याकडे. आम्ही देत असतो. आम्ही त्याच्यावर करतो चर्चा. मला फार सार्थ अभिमान वाटेल. कारण झालंच पाहिजे गुन्हा घडल्यानंतर त्यांना त्याचं हे झालंच पाहिजे ना. 100% शिक्षा भेटलीच पाहिजे. म्हणजे समोरच्याला लक्षात येते कार्य नाही शिक्षा देण्याचं काम हे कोर्टाचं आहे. याच्यामध्ये आमचं काम आहे फक्त प्रोड्यूस करायचं आणि प्रॉपरली लाईन अप करून द्यायचं. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हायला पाहिजे. एक्सक्यूज मी सर, शिवाजी हायस्कूल समोर सर बाजारवळ तयार झालेली आहे. त्यामुळे तिथं मुलं मुली असे नेमके टपोरे मुलं हे राहण्याचं स्थळ झालेलं आहे. आणि तिथून कॉलेज शाळेच्या मुलींना ते वेगवेगळ्या मार्गाले लावण्याच्या प्रकरणात नाही आहे. याबद्दल काय मत आहे सर? बाजार स्थळ झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. बाजार स्थळ म्हणजे काय? बाजार बनत आहे. नगरपालिकेला पण तुम्ही एकदा निवेदन द्या ना सर. नगरपालिकेला द्यायला हरकत नाही, पण नगरपालिका शेवटी तुमच्या डिपार्टमेंटच्याच माध्यमातून ते उचलबांगडी करणार आहे. बाजार निर्माण म्हणजे प्रत्येक जण तिथं दुकान लावलेलं आहे. आणि ऐका, तुम्ही बोलला मला समजलं. सीओ साहेबांना तुम्ही भेटा, त्यांना सांगा पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी PI रेडी आहेत. तुम्ही आमच्याकडनं मागणी करा. एकाच्या जागी आम्ही 2 अंमलदार देऊ त्यांना. परंतु त्यांचं काम आहे, त्यांनी ते काम करावं. वेलकम. आज नेर पोलीस स्टेशनमध्ये एक अल्पवयीन मुलीबद्दल जी तक्रार केलेली आहे आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याबद्दल शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदेसाहेब गट यांची उपस्थिती दर्शवून पोलीस स्टेशनला ठाणेदारला साहेबांना त्यांनी निवेदन दिलेले आहे. त्याबद्दल काय मत व्यक्त कराल ताई तुम्ही?
जय महाराष्ट्र. मी वैशाली प्रशांत मासा, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख. आज आम्ही नेर येथील पोलीस स्टेशनमध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित झालेलो आहोत. आज आम्ही निवेदन दिलं इथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि अत्याचार करून त्या मुलीला धमक्या दिल्या होत्या त्या अत्याचार करणाऱ्यांनी. त्यामुळे आम्ही त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये जे प्रकार घडत आहे त्या प्रकारावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. जी मुलं टपोरी मुलं आहेत, शाळा न शिकता मुलींना जे रस्त्याने अडवून त्रास देतात त्याच्यावर कुठे आळा बसला पाहिजे. आणि तसेच शहरामध्ये बरेच अवैध धंदे सुरू आहेत, त्या धंद्यावर सुद्धा आळा बसला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने इथे आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. प्रत्येक मुलीला सांभाळणे हे आवश्यक आहे आणि या टपोरी मुलांवर कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देणार आहोत. जर यामध्ये जर काही गुन्हेगारांना जर अडचण आली आणि मुलींना जर काही अडचण आली आणि जर याच्यावर जर पडदा पडण्यात आला, जर काही यामध्ये काही जर त्यांना शिक्षा झाली नाही आरोपींना, तर आम्ही यावर आणखी पुढे शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही निवेदन देऊ आणि SP-कडे सुद्धा जाऊ. आम्ही वरच्या लेवलवर जाऊ आणि याला अन्यायाला आम्ही वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. आज सर्व शिवसेनेच्या वतीने या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्ही सर्व इथे उपस्थित झालो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, तुमचंवालं नाव आणि शिवसेनेमध्ये असलेलं पद सांगावं. मी वैशाली प्रशांत मासा, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख यवतमाळ. माझ्यासोबत आज शिवसेनेचे शहर प्रमुख जितेश भाऊ चिरडे, तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शतश धन्यवाद ताई. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे पत्रकार विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण भाऊ वानखडे.